आज मी बनवणार होते गव्हाच्या पिठापासून लाडू. लाडू हे मी पहिल्यांदाच बनवणार होते, कारण मी कधीच याच्या आधी बनवलेले नाही आहे. तर म्हटलं आपण बनवून बघूया. सगळ्यात आधी तर ही ड्रायफ्रूटची पावडर होती, जी मी दुधात घेण्यासाठी मला मिस्टरांनी बनवून दिली होती, पण ती माझ्याकडनं काही संपली नाही. तर मग मी म्हटलं की चला याच्यापासून आपण लाडू बनवू. सगळ्यात आधी मी तूप घेतलं होतं. त्याच्यामध्ये हे 1 डिशभर असं गव्हाचं पीठ घेतलं, छान भाजून घेतलं. थोडंसं अजून जास्त टाकलं होतं मी. नंतर भाजून झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स होते, तर हे पण मी हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतले. आणि गूळ पण हा साईडला चॉप करून घेतलेला होता. गव्हाचं पीठ छान भाजून साईडला काढून घेतलं. नंतर मग आपण गूळ छानपैकी असा कढईमध्ये छानपैकी असा मेल्ट होऊ दिला. मेल्ट झाल्यावर किती छान दिसतो बघा, एकदम मस्त दिसत होता तो. त्याच्यामध्ये मग थोडासा खोबऱ्याचा किस टाकला. जास्तच टाकायचा होता, पण तेवढा नव्हता माझ्याकडे. मग मी हा थोडासा खोबऱ्याचा किस टाकला. त्याच्यामध्ये ही खूप सारी ड्रायफ्रूटची पावडर टाकली. खरं तर वाटत होतं ह्या ड्रायफ्रूटचेच लाडू बनवावे, कारण ते दिसतच होतं तसं. मिक्स छान झाल्यानंतर माझ्याकडे होते मनुके. तर मनुके पण टाकले. म्हटलं लाडूमध्ये ते असे गोड गोड छान लागतील मस्त. मग हे असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ भाजून ठेवलेलं होतं ते टाकलं आणि हळूहळू करून मिक्स करून घेतलं. असं छान मिक्स झाल्यानंतर असे गरम गरम मी असे छोटे छोटे लाडू बनवून घेत होते. सोबत वरती पिस्ता पण लावत होते, पण नंतर काही त्या लाडूंवर पिस्ता लावता येत नव्हते. मग मी फटाफट असे लाडू करून घेतले. दिसायला जरी आबडधोबड दिसत होते, पण खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिक होते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू.